शेवटचे आपलं स्पीकर आहे रमेश जाधव इज एग्रोवन न्यूजपेपरचे एडिटर आहे. वेलकम. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले मान्यवर, आता ज्या बाबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो खरोखरच महत्त्वाचा आहे. पण त्याच्या आधी अफामनी अशा प्रकारची ग्रामीण उपजीविका या महत्त्वाच्या विषयावरती अशा प्रकारची परिषद आयोजित केली त्याबद्दल त्यांचे आभार. 2 दिवसामध्ये या परिषदेमध्ये खूप चांगल्या प्रकारची मांडणी झाली आणि ह्या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये जशी थेरॉटिकल किंवा थीमॅटिक किंवा तात्विक मांडणी जशी झाली त्याचप्रमाणे प्रत्यक्ष ग्रासरूटवर जे काम करतात त्या लोकांचे अनुभव किंवा त्या लोकांचा सहभाग हे सुद्धा याचं वैशिष्ट्य आहे. नाहीतर होतं काय की आपण फक्त तात्विक मांडणी करत जातो आणि प्रत्यक्षामध्ये मात्र फील्डवरती वेगळं चित्र दिसतं. पण हे सगळं जरी असलं की अशा प्रकारची एक चर्चा आपण इतक्या चांगल्या पद्धतीने झाली तरी त्या बाबांना जो प्रश्न पडला आहे तो मला पण 2 दिवसापासून पडलेला आहे किंवा पत्रकारितेमध्ये मी आलो त्या इतक्या काळामध्ये सुद्धा मला हा प्रश्न पडलेला आहे की अशा प्रकारच्या परिषदांचं फलित काय असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा एक आयडियल ह्याच्यामध्ये असं उद्देश असतो की इथं आपण जे चर्चा करतो विचार मंथन करतो त्याच्यातनं जे काही निष्कर्ष येतात किंवा ज्या काही शिफारसी असतात किंवा जे काही इनपुट्स असतात ते आपण सरकारी यंत्रणेला किंवा सरकारला आपण सादर करावेत आणि सरकारने त्याचा समावेश त्यांच्या धोरणामध्ये करावा. परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. सकाळी महेंद्र सरांनी सांगितलं की केळकर समितीचा जो अहवाल आहे तो इतका चांगला अहवाल आहे तो त्याच्याकडे सुद्धा जर दुर्लक्ष होत असेल तर अशा प्रकारच्या परिषदांमधल्या चर्चेकडं सरकार किती गांभीर्यानं बघत असेल हा एक प्रश्न उपस्थित होतोच. मग ह्या परिषदा म्हणजे फक्त अरण्यरोधन आहे का की जे प्रश्न सगळ्यांना माहिती आहेत त्याचे आपण परत उजळणी करतोय किंवा आपण त्या प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या ताकदीनुसार किंवा आपल्या ओकोबानुसार जे काही काम करतोय त्याची मांडणी आपण करतोय आणि एक प्रकारचं अरण्यरोधन आहे का तर नाही आहे. हे खरं आहे की सरकारचा जो प्रतिसाद आहे तो अपेक्षेप्रमाणे मिळत नाही आहे. त्यात सरकारची इच्छाशक्ती असते की नाही हा एक वेगळा प्रश्न झाला. परंतु सरकारची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये इतक्या वेगाने प्रतिसाद मिळणं हे थोडंसं भाबडेपणाचं आपल्याला समजता येईल. ह्या परिषदांचा उद्देश काय की इथं ज्या मूलभूत प्रश्नांवरती काम करणारी जी लोक आहेत किंवा जे याची मांडणी करणारे याच्यामधले जे ऑथॉरिटी किंवा अधिकारी लोक आहेत तर ह्यांचं जो काही सगळा अनुभव आहे ह्यांचं सगळं जे ज्ञान आहे किंवा ह्यांचं सगळं जो हे जे काही इनपुट्स आहेत ह्याचं एकत्रित एक प्लॅटफॉर्म किंवा एकत्रित जे व्यासपीठ आहे हे अशा प्रकारे आकाराला येऊ शकतं का. तर मला असं वाटतं की त्या दिशेने जर आपले प्रयत्न असतील तर ह्या परिषदेचं फलित ते असायला पाहिजे. काल पण चर्चेमध्ये उल्लेख केला किंवा अफामच्या वतीनं पण जे सांगण्यात आलं की एक अफाम हे अशा पद्धतीच्या संस्थांचाच एक समूह आहे ना. अफाम की हे काय एक व्यासपीठच आहे. तर अफामने सुद्धा मग आता आपलं एक थोडंसं पाऊल पुढं करून की अशा प्रकारचं एक व्यासपीठ ह्या सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देणं किंवा तुम्ही सगळीकडे बघा की ज्यावेळेस सरकार एखाद्या क्षेत्राबद्दलची धोरणं तयार करतं त्यावेळेस सरकारवर एक काहीतरी दबाव असतो. त्याला आपण फक्त शेती क्षेत्र आहे. शेती क्षेत्राच्या बाबतीत ज्यावेळेस सरकार धोरणं तयार करतं त्यावेळेस फारसा दबाव त्याच्यावरती नसतो कारण शेतीमध्ये थिंक टँक नावाचा प्रकार नाही आहे. म्हणजे डिफेन्ससारखं जे एखादी सेक्टर आहे त्याच्यामध्ये डिफेन्सवरती काम करणारे खूप लोक थिंक टँक्स त्याच्यामध्ये आहेत. जे काही माझे लष्कर प्रमुख आहेत किंवा लष्करामध्ये वेगवेगळ्या हुद्द्यावर काम केलेले जे लोक आहेत ते रिटायरमेंटनंतर आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग त्याच्यामध्ये करून देत असतात. तशा प्रकारचा थिंक टँक शेतीमध्ये आहे का तर नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं की सरकार एखादा निर्णय घेऊन मोकळं होतं, एखादं धोरण लागू करून मोकळं होतं आणि त्याच्यानंतर मग विरोध सुरू होतो, आंदोलनं सुरू होतात आणि मग सरकारला कधी माघार घ्यावी लागते किंवा सरकार त्यांच्या पद्धतीने ती धोरणं पुढे रेटली जातात. तर शेतीमध्ये अशा प्रकारचा थिंक टँक अवेलेबल नाही आहे हे आत्ताची सगळ्यात मोठं दुखणं आहे. आणि अशा परिषदांच्या माध्यमातून तो थिंक टँक बनण्यासाठीचं एक पाऊल आपल्याला पुढं टाकता येईल आणि त्यासाठी अफाम एक संस्थात्मक रचना अवेलेबल आहेच आता सध्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर यशदासारखी संस्थात्मक रचना आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारच्या संस्थात्मक रचनेमधून आपल्याला हे जो कसं आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे तो एकत्रितरित्या येऊन एक थिंक टँकच्या स्वरूपामध्ये एक प्लॅटफॉर्म आकाराला आणता येईल का अशा रीतीने आपण त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे जर सगळं स्केलअप करायचं असेल तर एका लार्जर ऑडियन्सपर्यंत हे पोचलं पाहिजे. नाहीतर मग आपण एका 4 भिंतीच्या मध्ये चर्चा करून फक्त आपल्यापुरतीच ती चर्चा मर्यादित राहिली त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे सरकारपर्यंत ते जायलाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर हा सगळा विषय ज्यांच्याशी संबंधित आहे त्या ग्रासरूट लेवलच्या लोकांपर्यंत हा विषय पोहोचला पाहिजे. त्यासाठी मग माध्यमांची गरज असते. तर त्यासाठी ॲग्रोवनसारखे एक माध्यम आहे ज्याचं मी प्रतिनिधित्व करतोय तर आमचा त्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो.
म्हणजे आम्ही याला माध्यम प्रायोजक किंवा मीडिया पार्टनर म्हणून ज्यावेळेस विनंती केली, अफामकडून विनंती आली, त्यावेळेस आम्हाला खूप आनंद वाटला की अशा प्रकारच्या एका इनिशिएटिव्हमध्ये आपल्याला सहभागी होता येईल. तर ॲग्रोवन ज्यावेळेस सुरू झाला तर त्याला 2 दशकं झाली. तर त्याआधी शेतकऱ्यांसाठी म्हणून डेडिकेटेड पेपर किंवा असं माध्यम उपलब्ध नव्हतं. तर या 2 दशकाच्या काळामध्ये एकतरी आमचा जो इनिशिएटिव्ह आहे की तो शेतकऱ्यांसाठीचा एक आवाज किंवा शेतकऱ्यांचं एक मुखपत्र म्हणून आम्ही काम केलं आणि ते काम सुरूच आहे. तर त्याच्यामध्ये ॲग्रोवनच्या कामाचं जर आपल्याला हे करता येईल आणि ॲग्रोवनचं जे स्पेलिंग आहे ते पण एक वैशिष्ट्यपूर्ण स्पेलिंग आहे. AGROWON आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की ONE आहे, तर ONE नाही आहे, ते WON आहे. तर हे WON काय आहे ह्याच्यामधूनच आमची व्हिजन काय आहे हे स्पष्ट होतं. तर ह्याच्यामध्ये एक्सटेन्शनचं काम आम्ही थोडक्यात करतो. जर आपल्याला ढोबळपणाने सांगायचं असेल तर एक्सटेन्शनचं काम आम्ही करतो. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर शेतकऱ्यांपर्यंत करणं, त्याच्यामध्ये मग पार्टिसिपेटरी एक्सटेन्शन आहे किंवा फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन आहे किंवा शेतकऱ्यांच्या पातळीवर त्यांनी स्वतः केलेले इनोव्हेशन्स आहेत, त्यांचे परंपरागत ज्ञान आहे किंवा 85% शेतकरी हा लहान आणि सीमांत शेतकरी आहे. त्याच्यातला मोठा वर्ग हा कोरडवाहू शेतीचा आहे. आणि काल सरांच्या प्रेझेंटेशन, महेंद्र सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये पण आलं की आपली जी काही भूस्तर रचना आहे ती बेसॉइलची असल्यामुळं एका मर्यादेपलीकडं सिंचनाच्या सुविधांना मर्यादा आहे. त्याच्यामुळे कोरडवाहू शेती हेच आपलं मुख्य घटक आहे. तर ह्या सगळ्यामध्ये शेतकरी त्यांच्या पातळीवर जे इनोव्हेशन करतात, कारण त्यांना बाकीचे रिसोर्सेस उपलब्ध नसतात, त्यांच्याकडे जे ज्ञान आहे तेच त्यांचं एक मोठं रिसोर्स असतं आणि त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्याच्या सगळ्या मर्यादांमधून मार्ग काढत ते नवीन काहीतरी प्रयोग करत असतात. ते प्रयोग इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत आणि हे फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन व्हावं आणि जे आपलं फॉर्मल रिसर्च आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या शेतकऱ्यांचं जे काही नॉलेज आहे त्याचा समावेश व्हावा, त्याचं स्टँडर्डायझेशन व्हावं आणि त्याच्यातनं रिकमेंडेशन्स याव्यात. ह्या सगळ्यांना आपण एक पार्टिसिपेटरी एक्सटेन्शन असं म्हणू शकतो. तर थोडक्यात पार्टिसिपेटरी एक्सटेन्शनचं काम ॲग्रोवनसारखं माध्यम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ह्याच्यातला दुसरा मुद्दा आहे तो बातम्यांचा. तर हा बातम्यामधून आम्ही काय आमचा प्रयत्न असतो तर त्या शेतीमधल्या ज्या समस्या आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत त्यांना वाचा फोडणं, त्या समस्या लोकांसमोर आणणं, हे महत्त्वाचं काम आम्ही करतोय. कारण मुख्य प्रवाही माध्यमांमध्ये या विषयांना स्थान थोडंसं कमी मिळतं. त्याची कारणं काय आहेत हे हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, त्याच्यामध्ये आत्ता आपण वेळ घालवायला नको. परंतु त्या माध्यमांमध्ये या विषयांना महत्त्व मिळत नाही, याचा अर्थ ते विषय महत्त्वाचे नाहीत असं होत नाही. ते विषय खूप महत्त्वाचे आहेत, परंतु माध्यमांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही. तर आमचं डेडिकेटेड ते माध्यम असल्यामुळं आम्ही ते विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर त्या बातम्यांच्या माध्यमातून आम्ही जसं ह्या शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडतो, त्याचबरोबर सरकारचे जे निर्णय आहेत किंवा सरकारची जी धोरणं आहेत आणि सरकारचे जे दावे आहेत आणि प्रत्यक्षात जी वस्तुस्थिती आहे त्याच्यातली तफावतसुद्धा समोर आणणं हे सुद्धा माध्यमांचं काम आहे. म्हणजे सरकारला आरसा दाखवणं हे सुद्धा माध्यमांचं काम आहे आणि आम्ही ते करतो. तर ते करत असताना सरकारच्या निर्णयांची, सरकारच्या धोरणांची झाडाझडती घ्यावी लागते आणि त्यावेळेस मग असा प्रश्न निर्माण होतो किंवा बरेच शेतकरी सुद्धा भाबडेपणाने हा प्रश्न विचारतात की हा पेपर तर शेतकऱ्यांचा आहे, मग तुम्ही राजकीय टीका टिप्पणी का करता याच्यामध्ये. तर इथं आपल्याला शेतीकडे बघण्याचं फक्त माध्यमांचा किंवा शहरी लोकांचा दृष्टिकोनच चुकीचा आहे असं नाही, तर शेतकऱ्यांचा दृष्टिकोन सुद्धा चुकीचा आहे. शेतकऱ्यांना सुद्धा असं वाटतं की शेतीचा प्रश्न हा फक्त तांत्रिक प्रश्न आहे. तर मुळात शेतीचा प्रश्न हा पॉलिटिकल इकॉनॉमीचा विषय आहे. त्याच्यामुळे ह्याची जी उत्तरं आहेत ते फक्त तंत्रज्ञानामध्ये उपलब्ध नाही आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिकल इकॉनॉमीचा जो विषय आहे त्याच्यामुळं त्याच्यातलं जे काही राजकीय गणित आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे एखादं ज्यावेळेस कुठलीही मोठी राजकीय घोषणा होते तर त्याचा जो शेतीशी संबंध आहे तो आपल्याला जर लक्षात आला तर आपल्याला त्याच्यामधलं राजकारण आहे ते लक्षात येऊ शकतं. जे काय आता शेतीची अवस्था आहे तर त्याचं जे सोल्युशन आहे त्यासाठी 3 P महत्त्वाचे आहेत असं माझं म्हणणं आहे. एक आहे प्राईस, दुसरं आहे पॉलिसी आणि तिसरं आहे पॉलिटिक्स. हे जे 3 P आहेत, प्राईस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स, हे बाजूला ठेवून जर तुम्ही शेतीच्या प्रश्नांची चर्चा करत असाल तर त्याच्यातनं शेतकऱ्यांच्या पदरी काही पडणार नाही आहे आणि देशाला सुद्धा त्याच्यातनं काही पुढे जाण्याची दिशा मिळणार नाही. शेतीमालाचा भाव हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. काल महेंद्र सरांनी पण सकाळी महेंद्र सरांनी पण सांगितलं परदेशी सरांच्या प्रेझेंटेशनच्या वेळेस की आपण असं म्हणतो की कडधान्यामध्ये आपल्याला शॉर्टेज आहे किंवा तेलबियामध्ये शॉर्टेज आहे, परंतु ज्यावेळेस सरकारची धोरणं तशी आहेत की इथल्या शेतकऱ्यांना भाव मिळू द्यायचा नाही त्यावेळेस मग त्या शेतकऱ्याला प्रेरणा काय राहते की ते पीक उत्पादन करण्याची. म्हणजे ज्यावेळेस पंतप्रधानांनी आवाहन केलं 7-8 वर्षापूर्वी त्यावेळेस शेतकऱ्यांनी विक्रमी तूर पिकवली, परंतु जर त्यावेळेस तुम्ही ती तूर खरेदी करण्याचं आश्वासन पाळलं नाही आणि उलट तुम्ही मोझंबिक आणि इतर आफ्रिकी देशांमधून आयात केलं आणि त्याचबरोबर निर्यातीवर बंधनं घातली
आणि इथं खरेदी मात्र केली नाही. अशा स्थितीमध्ये पुढच्या वर्षी त्याचं कल्टिवेशन कमीच होणार, कारण जर त्याच्यातून त्याला पुरेसा परतावा मिळाला नाही तर त्याच्यात उत्पादन वाढणारच नाही आहे. त्यामुळे जर शेतकऱ्याला देशाला जर कडधान्य असो किंवा तेलबिया असो याच्यामध्ये जर स्वयंपूर्ण करायचं असेल तर इथल्या शेतकऱ्यांना त्याच्यातनं पैसे मिळण्याची व्यवस्था किंवा अशा प्रकारची धोरणं आपण आखली पाहिजेत. आपलं आताचं धोरण काय आहे? आपण आफ्रिकेतल्या शेतकऱ्यांच्या हिताची धोरणं आपण आता राबवतोय. म्हणजे आपण आफ्रिकेतल्या देशांबरोबर आधी 5 वर्षाचा आणि नंतर 5 वर्षाचा असा 10 वर्षांचा करार केलेला आहे. हा करार काय आहे की 10 वर्ष ते शेतकरी जितकी कडधान्य पिकवतील ते इथल्या शेतकऱ्यांना आपण जो रेट देतोय त्याच्यापेक्षा जादा दराने आपण खरेदी करणार असा आपण त्यांच्याबरोबर करार केलेला आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना आपण त्यांच्या उत्पादनाच्या खरेदीची हमी दिलेली आहे, ते पण चढ्या दराने. पण हीच जर हमी आपण भारतातल्या शेतकऱ्यांना दिली तर ते उत्पादन जास्त चांगल्या पद्धतीने वाढवून दाखवतील ना. मग हा जर धोरणात्मक जो मुद्दा आहे, जर हा शेतकरी विरोधी धोरणं राबवून आपण जर शेतीचा विकास करू पाहत असू तर ते होणार नाही. त्यामुळं कुठल्या राजकीय निर्णयामुळं किंवा कुठल्या सरकारच्या धोरणामुळं शेतीमालाचे भाव पडत असतील तर त्याच्यातले जे काही राजकीय अँगल आहे ते समोर आणणं हे माध्यमांचं काम आहे. तर मी थोडक्यात ह्याची एक मांडणी करतो की शेतीवरचं जे अरिष्ट आहे तर त्याच्यामधली जी मुख्य कारणं आहेत ते आपल्याला आधी लक्षात घेतली पाहिजेत. पहिलं कारण आहे की सरकारची शेतकरी विरोधी धोरणं, दुसरं आहेत पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था, तिसरं आहे शेतकऱ्यांची प्रोडक्शन रिस्क आणि मार्केटिंग रिस्क सहन करण्याची तुटपुंजी क्षमता, चौथा आहे रखडलेला बाजार सुधारणा, पाचवा आहे शेतीवरचा भार कमी करण्यासाठी आवश्यक असलेला औद्योगिक प्रगतीचा मंद वेग, आणि सहावा आहे की आवश्यक वस्तू कायदा, कमाल जमीन धारणा कायदा आणि भूसंपादन कायदा ह्यासारखे शेतकरी विरोधी कायदे. तर हा मूळ आधार जर आपल्याला समजला तर आपल्याला याच्यावरती उपाय शोधता येतील. त्याचबरोबर आता एक समज असा आहे की आपला महाराष्ट्र हा खूप विकसित आहे आणि सगळ्यांना आपल्याला असं वाटतं, परंतु नीरज हातेकर हे प्रख्यात अर्थतज्ज्ञ आहेत, ते मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख राहिलेले आहेत. ते मागच्या काही काळापासून अशी मांडणी करतायत की ग्रामीण महाराष्ट्राची अवस्था ही ग्रामीण बिहार आणि ग्रामीण उत्तर प्रदेशपेक्षाही वाईट आहे. म्हणजे थोडक्यात, आणि हे त्यांचे जे निष्कर्ष आहे ते सरकारच्या आकडेवारीच्या आधारेच त्यांनी हा निष्कर्ष काढलेला आहे. म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ग्रामीण दारिद्र्याचं प्रमाण 9.55%, जे देशाची सरासरी आहे 6.41%. म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा आपण जास्त आहे. बिहारमध्ये हे प्रमाण 6.35% आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये 6.80% आहे. याचा अर्थ बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ग्रामीण दारिद्र्य जे आहे ते महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. अगदी ओडिशा सुद्धा आपल्या पुढे गेलेलं आहे. नागालँड, छत्तीसगड आणि झारखंड हे सुद्धा आपल्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र हे छत्तीसगड, नागालँड आणि झारखंड या 3 राज्यांच्या पाठोपाठ देशातील सर्वाधिक ग्रामीण दारिद्र्य असलेलं राज्य आहे. दुसरा मुद्दा आहे ग्रामीण पायाभूत सुविधा, जे आता बाबांनी आता सांगितलं की कचऱ्याची सोय असेल, घनकचरा सोय असेल, रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, ह्या ज्या काही ग्रामीण पायाभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये पण आपण खूप पिछाडीवर आहोत. देशात महाराष्ट्राचा नंबर त्याच्यामध्ये 21वा आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण पिछाडीवर आहोत. जलव्यवस्थापन निर्देशांकामध्ये आपण उणे आहोत. तर शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपली पिछाडी आहे. तर हे वास्तव समजून घेऊन जर आपण ग्रामीण विकास आणि शेतीचा विकास ह्याची जी काही धोरणं आखली तर आपल्या ह्याच्यातनं मार्ग जातील. फक्त मी 2 मिनिटांमध्ये फक्त 2 मुद्द्यांचा उल्लेख करतो की शहरीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सुद्धा आपल्याला बदलला पाहिजे. आता आपण शहरीकरणाकडे एक निगेटिव्ह गोष्ट किंवा नकारात्मक गोष्ट म्हणून बघतोय. तर वास्तविक शहरीकरणाला नावं ठेवणं किंवा शहरीकरण म्हणजे वाईट ही मानसिकता आपल्याला बदलली पाहिजे. आणि ग्रामीण भागाचा विकास करून आपण शहरांमधले लोंढे थांबवू शकतो, हे सुद्धा एक प्रकारचं भाबडेपणा किंवा स्वप्नरंजन आहे. शहरीकरण हे वाईट नाही आहे, उलट शहरीकरण झाल्यामुळंच जे काही तिथल्या कमोडिटीज आहेत ग्रामीण भागातल्या त्याला एक नवीन मार्केट मिळालं, त्याला रेट मिळायला लागला आणि त्याचे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं. त्याच्यामुळं जे लॉजिस्टिक आहे म्हणजे शेतीचा जो माल आहे तो शहरामध्ये येण्याचा आणि त्याला जी मागणी आहे ती वाढली. त्यामुळे शहरीकरण हे आवश्यकच आहे. त्यामुळे शहरीकरण हा आपला प्रॉब्लेम नाही आहे, परंतु बकाल शहरीकरण म्हणजे हे लोकांच्या गरजेच्या अनुरूप करण्यापेक्षा जे काही हितसंबंधी घटक आहेत त्यांचे जे काही वेस्टेड इंटरेस्ट आहेत त्याचा जो प्रभाव या शहरीकरणावर आहे आणि बकाल आणि एक ज्याला जे काही नियोजनच नाही अशा प्रकारचं जे शहरीकरण चाललंय तर तो आपला मुख्य प्रॉब्लेम आहे. म्हणजे एकीकडं बकाल शहरीकरण आणि दुसरीकडे उद्ध्वस्त खेडी अशा प्रकारचं एक कॉकटेल आपण तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आताची जी काही अवस्था झालेली आहे तर ह्याच्यातनं जर बाहेर पडायचं असेल, ग्रामीण उपजीविकेचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा शेतीचा प्रश्न सोडवला पाहिजे, ग्रामीण पायाभूत सुविधांवरती मार्ग काढला पाहिजे आणि शहरीकरण हे सुनियोजित असलं पाहिजे. त्याचबरोबर क्लायमेट चेंजचा जो विषय आहे त्याच्याकडे पण आपण अधिक गांभीर्याने बघितलं पाहिजे. इतकं बोलून मी माझं संपवतो. नमस्कार.